अमूल, ज्याचे एक तरी प्रोडक्ट भारताच्या प्रत्येक घरात वापरले जातेच. अमूल डेअरीची सुरुवात शेतकऱ्यांनी केली होती. आज भारतात काही मोठी डेअऱ्यांपैकी अमूल एक डेअरी आहे. ही डेअरी चालू करण्यामागे काय कारण होते? अमूल डेअरी अशी कोणती मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरते ज्यामुळे लॉकडाऊन मध्ये देखील या कंपनीने करोडोचं प्रॉफिट जनरेट केले? चला या सर्व प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. या डेअरीची सुरुवात 1946 पासून झाली. आपला देश त्यावेळी ब्रिटिशांच्या गुलामीत होता. आणखी काही काळ मागे गेले तर 1915 मध्ये मुंबईमध्ये एक पॉल्सन नावाची डेअरी चालू झाली होती. त्या काळी ती खूप प्रसिद्ध होती. त्याचे बटर देखील खूप प्रसिद्ध होते. पण ही कंपनी हळूहळू शेतकऱ्यांना लुटायला सुरुवात करू लागली. तेव्हा शेतकऱ्यांनी या कंपनीला विरोध करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून अमूल डेअरीचा जन्म झाला. कंपनीच्या स्थापनेमागे पैसा कमवणे हा हेतू नव्हताच. खरं तर पॉल्सन डेअरीच्या जाचातून स्थानिक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविणे हा त्यामागचा हेतू होता. ही त्या पॉल्सन डेअरी विरोधातली लढाई होती. स्थानिक कायऱ्याचे शेतकरी गोवनदास पटेल यांच्या नेतृत्वाखाली सरदार पटेलांना भेटायला गेले. या समस्येवर काही उपाय मिळावा म्हणून त्यावेळी सरदार पटेलांनी त्यांना सर्व शेतकऱ्यांना एकत्रित यायला सांगितले. तुम्ही सर्व मिळून एक कोऑपरेटिव्ह सोसायटी तयार करा, असं त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना सांगितले. स्थानिक शेतकऱ्यांना एकजूट करण्याची जबाबदारी मोरारजीभाई देसाई यांच्यावर सोपविण्यात आली. काही काळातच शेतकऱ्यांची एकजूट झाली. या सहकारी संघाचे नाव त्रिभुवन पटेल यांनी अमूल असे ठेवले. अमूल हा एक संस्कृत शब्द आहे जो अमूल्य या शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ होतो अशी गोष्ट जिची किंमत करता येत नाही. दुसऱ्या बाजूला अमूल म्हणजे आनंद मिल्क युनियन लिमिटेड या नावाशी देखील हे साम्य होते. हे दोन्ही नामसाम्य असल्यामुळे अमूल हे नाव ठेवण्यात आले. त्या काळात फारच थोड्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन अमूलचा प्रवास सुरू झाला. अमूल या कंपनीला मोठे करण्यामध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हटले जाते. आज अमूल कंपनीशी 25 लाखापेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकरी जुडले आहेत. त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला आहे. अमूल कंपनी 50 पेक्षा जास्त देशात विस्तारली आहे. 7,000 पेक्षा जास्त अमूलचे स्टोर उघडले आहेत. सुरुवातीला आनंद मिल्क युनियन लिमिटेड नावाने ओळखली जाणारी कंपनी पुढे गुजरात फेडरेशन लिमिटेड नावाने ओळखली जाऊ लागली. तर 1950 पर्यंत कायरा युनियन नावाने ओळखले जात असे. तर पुढे गुजरात मिल्क फेडरेशन मध्ये ती विलीन करण्यात आली होती. अमूल कंपनी देशभरातील 50 लाख लोकांना रोजगार मिळवून देते, ज्यामध्ये प्लांट वर्कर्स, ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग आणि सेल्स यांचा समावेश आहे. आज 35 लाखापेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकरी या कंपनीशी कनेक्ट आहेत. अमूलची सप्लाय चेन 3 पार्टमध्ये डिवाइड आहे. पहिला पार्ट विलेज कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्याच्या वर येतात युनियन मेंबर्स आणि सर्वात टॉपला स्टेट फेडरेशन. आज 18,600 कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत आणि 18 युनियन मेंबर आहेत. अमूलची सुरुवात श्री गोवनदास पटेल यांनी 2 कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून केली होती. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा सर्व कंपन्या हळूहळू आपले प्रोडक्शन बंद करत होत्या, पण अमूलने अशा काळात देखील करोडोचा प्रॉफिट जनरेट केला. पण हे कसं शक्य झाले? त्यावेळी अमूलचे एमडी होते डॉक्टर आर्य सोती. यांनी मार्केट अनालिसिस केले. त्यांना कळले की दुसरे ब्रँड दूध विकत घेणे बंद करत आहे, पण मार्केटमध्ये डिमांड आहे, पण सप्लाय कमी झाला आहे. त्यांना कळले की हीच वेळ आहे चांगल्या किमतीत दूध विकत घेण्याची आणि दूध विकण्याची. दूध उत्पादक शेतकऱ्यांना तर आपले दूध विकायचे होते, कारण दूध हे नाशवंत पदार्थ आहे ज्याचे जास्त काळ साठवणूक शक्य नसते जर त्याचे प्रोसेसिंग करून पावडर बनली नाही तर. डॉक्टर आर्य सोधींनी दूध विकत घेऊन त्याला स्टोअर करायला सुरुवात केली. आपली कॅपॅसिटी डबल केली. लॉकडाऊनच्या काळात लोक दुधापेक्षा डेअरी बेस्ड प्रोडक्ट वापरायला लागले होते. लोकांना हे प्रोडक्ट घर बसल्या हवे होते. त्या काळात अमूल प्रोडक्टची मागणी एवढी वाढली की त्यांना दुसरे प्लांट भाड्याने घ्यावे लागले. लॉकडाऊनच्या काळात लोक हेल्थ विषयी खूप सिरियस होते. लोक खुल्या दुधापेक्षा पॉकेटचे दूध घेणे पसंत करत होते, कारण लोकांना वाटत होते पॉकेट्स प्रोडक्ट जास्त हेल्दी आणि हायजीन आहेत. आणि सोंदींना माहित होते की त्यांचे ऑफलाईन मार्केट खूप स्ट्रॉंग आहे, पण ऑनलाईन मार्केट तेवढे स्ट्रॉंग नाही. म्हणून त्यांनी अमेझॉन, झेप्टो, ब्लँकेट सारख्या ई कॉमर्स साईटवर आपले प्रोडक्ट लिस्ट केले. पण सोंदीने इतर सर्व गोष्टी केल्या असल्या तरी त्यांनी एक काम केले नसते तर त्यांच्या इतर सर्व मेहनतीवर पाणी पडले असते. लॉकडाऊनच्या काळात लोक तासनतास टीव्ही पाहत होते. अशातच दूरदर्शनने अनाऊन्स केले की ते 90च्या दशकातील रामानंद सागरची रामायण आणि B.R. चोपडाचे महाभारत रिटेलिकास्ट करणार आहोत. आर्य सोंदीने ही संधी वाटली. त्यांनी पाहिले की जर रामायण रिटेलिकास्ट झाले तर 90ची जनरेशन पण सिरियल पाहणार. त्यांनी ठरवले की आपण देखील 90च्या दशकातील ऍड रिटेलिकास्ट करणार, ज्यामुळे सर्वांना आपले बालपण आठवेल आणि बालपणाच्या आठवणी कोणाला आवडणार नाही. त्या काळात अमूलची टॅगलाईन होती टेस्ट ऑफ इंडिया, जी मागच्या 25 वर्षापासून कायम आहे. या स्ट्रॅटेजीला फॉलो केल्याने अमूलने करोडोचा बिझनेस जनरेट केला. आज अमूल दरवर्षी 50,000 करोडपेक्षा जास्त रेव्हेन्यू जनरेट करते आणि अमूलमुळेच भारत जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश बनला आहे.